नागपुर विधान परिषद उपचुनाव में हार के बावजूद कांग्रेस उम्मीदवार अतुल लोंढे ने बीजेपी पर गंभीर आरोप लगाया है। लोंढे ने कहा कि यह चुनाव जीत हार का नहीं बल्कि लोकतंत्र और संविधान को बचाने की लड़ाई थी। उन्होंने दावा किया कि बीजेपी ने जनप्रतिनिधियों की खरीद कर लोकतांत्रिक मूल्यों को कमजोर किया है। मतों की टूट पर प्रतिक्रिया देते हुए लोंढे ने कहा कि उन्हें पूरी जानकारी है कि किसने किससे संपर्क किया, लेकिन उनकी लड़ाई लोकतंत्र के लिए थी और आगे भी जारी रहेगी। किसानों, महंगाई और युवाओं के मुद्दे पर संघर्ष करने का संकल्प भी उन्होंने दोहराया है। नाही, असं आहे की ह्या निवडणुकीमध्ये हार-जीतचा माझ्यासाठी प्रश्नच नव्हता। या निवडणुकीमध्ये बीजेपीच्या या अजस्त्र जे पैशाचा मारा, सत्तेचा मारा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस यांचा जो वापर होता, त्याच्या विरोधात कोणतरी स्ट्रॉंगली उभा आहे हे दाखवण्याचा होता। जिथे खासदार फुटतात, विकल्या जातात, पक्षाच्या पक्ष फोडल्या जातात, गठ्ठ्यांनी पक्ष विकत घेतले जातात, त्या ठिकाणी कोण लढू शकतं? तर काँग्रेसच लढू शकतं, जे राहुल गांधींनी सांगितलं। तर राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोकशाहीच्या मूल्याची आणि संविधान वाचवण्याची लढाई लढत आहोत। तर ती नागपूरमध्ये लढलो आम्ही, तिथेच आम्ही जिंकलो, ते वाकवू शकले नाही। हाच आमचा विजय आहे। नाही, किती मतं फुटले, किती आले ही माझा विचारच नाही, मी कधी त्याचा विचारही करणार नाही, त्याची काही तक्रार पण नाही आहे। जिसने दिया उसका भी भला, जिसने नहीं दिया उसका भी भला। उलट मला बीजेपीचे नगरसेवक म्हणत होते की भाऊ धन्यवाद, तुम्ही उभे राहिल्यामुळे निदान आम्हाला विचारलं तरी नाही तर थुका चाटून सुद्धा आम्हाला विचारत नव्हते। ही त्यांची म्हणजे आमच्या ग्रामीण भागातली भाषा, असं त्यांचं म्हणणं होतं। आता सगळ्यांना सहली करायला भेटल्या, कोणाला हैदराबादला नेलं, कोणाला उज्जैनला नेलं, कोणाला गोव्याला नेलं, कोणाला मुंबईला नेलं, कोणाला जम्मू काश्मीरला नेलं। वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना जे आहे ते फिरायला मिळालं, कुटुंबासोबत उन्हाळ्याच्या सहली करायला मिळाल्या, हे माझं श्रेय आहे ना। आणि काही लोक जे आहेत जे 10 लाख 5 लाख रुपये घेऊन गेले, त्यांचंही भलं झालं।